हाँ सर. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधी पक्ष नेते आदरणीय अजितदादा पवारजी, बाळासाहेब थोरातजी व विरोधी पक्षातले इतर सगळे सदस्य यांनी आज मांडलेला आहे आणि त्यावर भाष्य करण्यासाठी मी आपल्यापुढे उभा आहे. महाराष्ट्र सरकार, मंत्रिमंडळ, अधिवेशन, कायदा आणि सुव्यवस्था, गृहनिर्माण, रस्ते, खड्डे, नगर विकास, ग्रामीण विकास, कोरोना, आदिवासी विकास, 3 नंबरला स्थानिक स्वराज्य संस्था, महागाई या सगळ्या विषयांना स्पर्श असलेला हा प्रस्ताव या ठिकाणी चर्चेला आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अलीकडे सत्तांतर झालं आणि महाराष्ट्रामध्ये नवं सरकार स्थापन झालं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं सरकार स्थापन झालेलं आहे या सरकारच्या अस्तित्वाबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारची वैधता, मंत्रिमंडळाची वैधता, अधिवेशनाची वैधता आणि मग या अधिवेशनामध्ये बोलावं का बोलू नये हा देखील प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित झालेला आहे. सरकार हे घटनेच्या आधारावर स्थापन झालेलं आहे असं काही सत्ताधाऱ्यांकडं आम्ही ऐकतो आणि साहजिकच काहींनी याच्यावर आक्षेप घेतलेला आहे की हे सरकार घटनाबाह्य आहे. आता घटनेनुसार जर हे सरकार स्थापन झालं असतं तर न्यायालयाने ही याचिका दाखलच करून घेतली नसती आणि म्हणून या सरकारच्या अस्तित्वाबाबत अजूनही शंका आहे. न्यायालयामध्ये अनेक सुनावण्या झाल्या. न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांनी देखील ही सुनावणी घेतली आणि आता हे घटनेनुसार घटनाबाह्य सरकार आता घटनापीठाकडं हे आता येऊन ठेपलेलं आहे आणि म्हणून या अधिवेशन आहे आणि म्हणून या अधिवेशनाचा आपण सन्मान राखला पाहिजे. या सभागृहाचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी करतायत आणि त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे, कारण आपण सगळे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहोत आणि या महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य या नात्यानं या सभागृहाचं नेतृत्व कोणीतरी करत असतं, विरोधी बाकांचं नेतृत्व कोणीतरी करत असतं आणि म्हणून आज ही चर्चा या ठिकाणी जी होते आहे, खरं म्हणजे आम्ही फार आरोप करावेत असं नाही, कारण सरकार हे अलीकडेच आलंय. काही दिवसापूर्वी आम्हीच महाविकास आघाडी सरकारमध्ये
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या नेतृत्वाखाली आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत होतो. आणि म्हणून या मंत्रिमंडळाकडनं लगेचच फार आपण अपेक्षा कराव्यात अशी परिस्थिती नाही. पण या 2 महिन्यामध्ये हे जे सत्तांतर घडलं, या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक बाबी या घडल्याच्या आपल्या समोर याची उदाहरणं आहेत. आणि म्हणून त्या प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे. म्हणून हा विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव या ठिकाणी चर्चेला आलेला आहे. खरं म्हणजे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवारजी यांनी या प्रस्तावामध्ये विरोधी पक्षाच्या भावना अतिशय सविस्तरपणे या सभागृहापुढे मांडलेल्या आहेत. आत्ताच आपण आमचे नेते जयंत पाटीलजी यांनी देखील भाष्य केलं. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार सत्तेवर आलं आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि अजूनही मंत्रिमंडळामध्ये 50% जागा या रिक्त आहेत. खरं म्हणजे त्या जागा रिक्त असायचं काही कारण नाही. म्हणजे आत्ताच आपण असं ऐकलं की भारताच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये 15 ऑगस्टला जे झेंडावंदन झाले, अनेक ठिकाणी महाराष्ट्र सरकारला अधिकाऱ्यांच्या मार्फत म्हणजे मंत्री नाहीत म्हणून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण काही ठिकाणी करण्याची वेळ या सरकारवर आलेली आहे. आणि मला असं वाटतं याची आवश्यकता नव्हती. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा उशिरानं झाला, पण उशिरानं जरी झाला असला तरी तो 100% विस्तार झाला असता तर या अधिवेशनाला देखील न्याय मिळाला असता आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांच्या प्रश्नांना सुद्धा न्याय मिळाला असता, हे विनम्रपणे मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. या सरकारनं तत्कालीन सरकारमध्ये आमचे सगळेच सहकारी मंत्री जे इथं मंत्री होते आता तिथं मंत्री आहेत. अब्दुल सत्तारजी आहेत, भुमरेजी आहेत. सभागृहामध्ये अनेक मंत्री आत्ता नाही आहेत, पण एकनाथ शिंदेजी जे आत्ता मुख्यमंत्री आहेत तेही त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. आणि म्हणून त्या सरकारमध्ये सरकार म्हणून जे निर्णय सरकारने केले त्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचं काम या नव्या सरकारनं केलेलं आहे. मला असं वाटतं की स्थगिती जिथं काही चुकीचं घडलं असेल तिथं स्थगिती देणं आपण समजू शकतो, पण जिथं धोरणात्मक बाबी आहेत त्या धोरणात्मक बाबींवर सुद्धा जर स्थगिती सरकार देणार असेल तर मला असं वाटतं की ते कुठंतरी महाराष्ट्रातल्या जनतेवर अन्याय होतोय, हे देखील विनम्रपणे मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आणि म्हणून माझा आग्रह, माझी सूचना आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि मंत्रिमंडळातले आमचे सगळे मंत्रीगण यांनी या ज्या अशा अनेक निर्णयांना स्थगिती दिलेली आहे. खरं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी काही क्षणापूर्वी इथं वक्तव्य केलं की ती सरसकट स्थगिती नाही आहे, अनेक बाबींवरची स्थगिती उठवलेली आहे. आणि म्हणून तसं असेल तर त्याचं स्वागतच आहे. पण आमचा आग्रह असा आहे की जे धोरणात्मक असं त्यांनी भाष्य केलं, त्यांनी सभागृहात केली आहे, त्यामुळं ती घोषणा अधिकृत आहे असं मानून या सगळ्याच निर्णयाला जिथं सामान्य माणसाशी निगडीत जे निर्णय आहेत त्या निर्णयावर स्थगिती असेल तर ती उठवण्यात यावी अशी सूचना या निमित्तानं मी विरोधी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी करू इच्छितो. जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक जिल्हा नियोजन समित्यांमध्ये आता तिकडे जे मंत्री आहेत तेच पालकमंत्री तिथं होते
असे अनेक जिल्हे आहेत. त्याही जिल्ह्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या 21, 22, 23 जिथं निर्णय झालेत त्यांनाही स्थगिती देण्यात आली. मला असं वाटतं आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत, अर्ध वर्ष संपत आलेलं आहे 30 सप्टेंबरला, आणि 31 मार्चपर्यंत हे सगळे पैसे खर्च करायचे असतात. आणि म्हणून हा देखील आमचा आग्रह आहे की जिल्हा नियोजन समिती, जिथं जिल्हाधिकारी हे सचिव आहेत, जिल्हा अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हे सगळी कामं होतात, आणि म्हणून त्या कामांना स्थगिती देण्याचं काही प्रयोजन असण्याचं कारण नाही. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये देखील सरकारनं सामान्य माणसांवर जर अन्याय होणार असेल या दिरंगाईमुळं, तर तो अन्याय दूर केला पाहिजे, हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे हे सरकार सत्तेवर आलं, कसं आलं, काय आलं, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आली तेव्हा महाविकास आघाडी सुद्धा सत्तेवर येईल असं कोणीही विचार केला नव्हता. 172 लोकांनी एक विचार स्वीकारला, आणि 172 लोकांनी म्हणजे विधानसभेच्या सदस्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि काही अपक्ष हे एकत्र आले आणि एक नवा विचार स्वीकारला, आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच कोरोनाचं संकट ओढावलं, आणि कोरोनाच्या या संकटामध्ये आपण सगळ्यांनी मिळून त्या काळामध्ये कार्य केलं, आणि ते जे काही कार्य केलं त्याचं समाधान एवढं आहे की त्याची नोंद ही वर्ल्ड बँकेनं घेतली, त्याची नोंद वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं घेतली, त्याची नोंद UN घेतली, या सगळ्या संस्थांनी त्याची नोंद घेतली. एवढंच नव्हे तर केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील महाराष्ट्रामध्ये कोरोना काळामध्ये जे कार्य झालं त्याची नोंद घेतली. आणि त्या काळामध्ये अनेक संकट असूनही, आर्थिक संकट होती, आर्थिक संकट असूनही त्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारनं कुठेही पैसा कमी पडू दिला नाही. आणि कोरोना काळामध्ये खरं म्हणजे त्या काळामध्ये विरोधी पक्षनेते अजितदादा पवारजी त्या काळामध्ये अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी कधीही या कामासाठी पैसा कमी पडू दिला नाही. कोरोना काळामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये जेवढं काम झालं नसेल तेवढं या गेल्या 2.5 वर्षामध्ये या महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्या सुधारणा करण्याचं काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, एवढा पैसा खर्च एखाद्या आपत्तीमध्ये कुठं खर्च झाला असेल तर तो कोरोना या आपत्तीमध्ये खर्च झाला, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि सभागृहासमोर एक श्वेतपत्रिका कोरोना काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किती खर्च झाला, काय व्यवस्था आपण पुरवल्या, काय व्यवस्था आपण उभ्या केल्या, औषध उपचार आपण काय दिले, आणि या सगळ्या संदर्भामध्ये किती खर्च झाला याची श्वेतपत्रिका सुद्धा मला असं वाटतं या सभागृहाच्या पटलावर आणली पाहिजे, जेणेकरून सगळ्याच विधानसभेच्या सदस्यांना हे लक्षात येईल की या कोरोना काळामध्ये सरकार कुठलंही असो, शेवटी एखादं सरकार जेव्हा कार्यरत असतं तेव्हा विधिमंडळामध्ये त्याची चर्चा होते, विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य हे सूचना करत असतात, आपण साधारणतः तळागाळातून माहिती घेऊन त्याची चर्चा आपण या सभागृहामध्ये करतो. आणि म्हणून त्या काळामध्ये सुद्धा जे काम झालं ते सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष या सगळ्यांच्या सूचनांवरच ते काम त्या काळामध्ये झालं. आणि म्हणून जे काम झालं त्याची श्वेतपत्रिका सुद्धा मला असं वाटतं की या सभागृहामध्ये आपण मांडली पाहिजे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमधून हजारो कोटी रुपये या कोरोनाच्या महामारीमध्ये राज्य सरकारने त्या काळामध्ये खर्च केले, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारची
आर्थिक स्थिती ही सुद्धा चिंताजनक आहे. म्हणजे याच्यामध्ये आज तुम्ही सत्तेमध्ये आहात, आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, आता हे जे आव्हान तुम्ही स्वीकारलेलं आहे हे आव्हान तुम्हाला पेलायचं आहे. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये जो विकास तुम्ही करणार आहात, जे काही भाष्य आपण करते किंवा जे तुम्ही आव्हान स्वीकारलं आहे त्या संदर्भामध्ये देखील मला असं वाटतं की एक मोठं आव्हान आपल्या पुढं आहे. आणि हे आव्हान पेलण्यासाठी आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल, हे देखील मला या ठिकाणी सूचित करावंसं वाटतं. एवढंच नव्हे तर अलीकडेच मी असं ऐकलं की राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभं करण्याचं धोरण त्यांनी पुढं सुरू ठेवण्याचा निर्णय केलेला आहे. तर म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जिल्हा तिथं वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे धोरण आपण स्वीकारलं होतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जवळपास 12 ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांना आपण मंजुरी दिली. आणि आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुम्ही ते धोरण पुढे नेताय, त्याबद्दल खरं म्हणजे मी आपले आभार व्यक्त करतो आणि आपले अभिनंदन करतो की कटुता किती जरी असली तरी चांगल्या कामाला तुम्ही पुढे घेऊन जात आहात. त्याबद्दल राज्य सरकारचे देखील मला कौतुक करावेसे वाटतात. एवढंच नव्हे तर आता अब्दुल सत्तारजी, आपण कृषी मंत्री आहात, आपण विदर्भाचा दौरा केला, मराठवाड्याचा दौरा केला आणि खरं म्हणजे दौऱ्याची बातमी जेव्हा आमच्यापर्यंत आली मला बरं वाटलं की महाराष्ट्र संकटामध्ये आहे, संततधार काही ठिकाणी आहे, मुसळधार काही ठिकाणी आहे, पूर परिस्थिती आहे, अतिवृष्टी आहे आणि आपण तातडीनं दौरा आखला आणि अनेक जिल्ह्यांमध्ये तुम्ही जाऊन आला आणि अनेक जिल्ह्यांमध्ये आपण जाऊन आला, माहिती घेतली. मला आपल्याला अशी आग्रही विनंती करायची, जी मदत राज्य सरकारनं जाहीर केलेली आहे ती मदत तशी पुरेशी नाही. आणि म्हणून विदर्भामध्ये नागपूर विभाग, अमरावती विभाग इथं तर ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये विधिमंडळामध्ये जी चर्चा झालेली आहे, जे मुद्दे उपस्थित झालेले आहेत, जी सूचना आलेली आहे, त्याच्या आधारावर ओला दुष्काळ सुद्धा जर आपल्याला जाहीर करावा लागला तर तो आपण जाहीर करा, अशी मी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. विशेषतः लातूरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये सोयाबीनवर जे गोगलगाय याचा जो प्रादुर्भाव आपल्याला जाणवतोय त्या संदर्भामध्ये देखील आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. आणि येलो मोझॅक हा एक नवा रोग हा आता उद्भवलेला आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये देखील आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या काळामध्ये आग्रही विनंती केली की पंचनामे करा, अहवाल शासनाकडे सादर करा, जेणेकरून शासनाचं जेव्हा धोरण ठरेल तेव्हा ती मदत त्या शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. आणि म्हणून या विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून सुद्धा मी आपलं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो. एवढंच नव्हे तर राज्यामध्ये अनेक विभागांमध्ये शासकीय नोकऱ्या अनेक जागा रिक्त आहेत आणि त्या संदर्भामध्ये देखील आमची अशी आपल्याला सूचना आहे की या रिक्त जागा तातडीनं भरण्याच्या संदर्भामध्ये आपण उपाययोजना केल्या पाहिजेत. आणि सामान्य माणसाला महाराष्ट्रामध्ये जी बेकारी वाढलेली आहे ती काही प्रमाणामध्ये दूर करण्याच्या संदर्भामध्ये या शासकीय नोकऱ्यांची मदत होणार आहे. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना माझी अशी विनंती आहे की या संदर्भामध्ये एक टास्क फोर्स जर त्यांनी गठीत केला आणि कालबद्ध कार्यक्रम अंतर्गत या शासकीय नोकरीमध्ये भरती हा कार्यक्रम आपण राबवला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधल्या काही सुशिक्षित बेकारांना त्यामध्ये दिलासा मिळू शकेल. मी आपल्याला या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या संदर्भामध्ये
मराठवाडा वॉटर ग्रिड ही जी काही महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारनं स्वीकारलेली आहे, महाविकास आघाडी अपक्ष आहे. सरकारनं देखील अपक्ष एकच आहेत. हा साहेब आपलं सुरू ठेवा साहेब. मराठवाडा वॉटर ग्रिड, खरं म्हणजे अब्दुल सत्तारजी, आपण मराठवाड्याचे आहात, कृषी मंत्री आहात, आणि मराठवाडा वॉटर ग्रिड महाविकास आघाडी सरकारनं देखील याला भुमरेजी इथं आहेत. पैठणमध्ये आपण मराठवाडा वॉटर ग्रिडचा पहिला टप्पा महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण मंत्री असताना आपण मंजूर केला, आणि बीडमध्ये दुसरा टप्पा आणि लातूरमध्ये तिसरा टप्पा. लातूर, बीड, उस्मानाबाद देशामध्ये सर्वात कमी पर्जन्यमान असलेले हे जिल्हे आहेत. हा इतिहास आहे. आणि म्हणून दुष्काळी जिल्हे, या दुष्काळी जिल्ह्यांसाठी एक नवं धोरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे. आणि मराठवाडा वॉटर ग्रिड हे धोरण महायुती सरकारमध्ये स्वीकारलं, महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण त्याला पुढे नेलं, आणि अपेक्षा अशी आहे की आता मराठवाडा वॉटर ग्रिड अंतर्गत औरंगाबाद, बीड, लातूर दुसरा तिसरा टप्पा राज्य सरकारनं तो स्वीकारला पाहिजे, त्याला मंजुरी दिली पाहिजे, त्याला निधी मंजूर केला पाहिजे. आणि शेवटी मी सभागृहाच्या देखील एक लक्षात आणून देऊ इच्छितो की मराठवाड्यामध्ये आम्ही काही मेट्रो मागत नाही, आम्ही काही रिंग रोड मागत नाही. मराठवाड्यामध्ये पिण्याचं पाणी हे राज्य सरकारनं उपलब्ध करून द्यावं, ही एक माफक मागणी आहे. मुंबईमध्ये मेट्रो होते, मुंबईमध्ये मेट्रो झालीच पाहिजे, पण आज नागपूरमध्ये मेट्रो झाली, पुण्यामध्ये मेट्रो होते. नागपूरमध्ये मेट्रोची काय अवस्था आहे हे मी आपल्याला सांगायची गरज नाही. काही शहरांमध्ये मेट्रो या योजना यशस्वी होत नाहीत. हजारो कोटी रुपये खर्च करून आपण नागपूर, पुणे या शहरांमध्ये या योजना यशस्वी व्हाव्यात, पण ह्या यशस्वी होतात का याचा देखील अभ्यास सरकारने केला पाहिजे. नाही तर मग अशा अनेक भारतामध्ये शहरं आहेत जिथं मेट्रो उभ्या राहिल्या, पण मेट्रोमध्ये कोणी प्रवास करत नाही. नागपूर मेट्रोमध्ये तर आता लहान मुलांचे वाढदिवस साजरे होतात असं आम्ही ऐकलं. खरंच म्हणजे अगदी या स्टेशनवर बसायचं, वाढदिवस साजरा करायचा, आणि मग पुन्हा दुसऱ्या स्टेशनला उतरून घरी जायचं. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय. अशी अवस्था होऊ नये. आणि म्हणून हा जो काही खर्च आपण या सगळ्या व्यवस्थेवर करतोय याची आवश्यकता आहे का? जिथं मुंबई, ठाणे आवश्यकता आहे तिथं केलं पाहिजे, जिथं आवश्यकता नाही तिथं करण्याची खरंच गरज आहे का याचाही सरकारने विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी हा विषय का छेडला तर मराठवाड्यामध्ये जो महत्वाकांक्षी प्रकल्प मराठवाडा वॉटर ग्रिड 30-40 हजार कोटी रुपये त्याला लागणार आहेत. आणि महाराष्ट्र सरकारला 30-40 हजार कोटी रुपये फार मोठी रक्कम आहे असं मला वाटत नाही. आम्ही केलंच ना, पैठणला पायलट केला. अहो आमचे अभिमन्यू पवार, हा काळ तुमचा का हा काळ आमचा, यापेक्षा हा काळ महाराष्ट्राचा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. काल आम्ही होतो, आज तुम्ही आहात, उद्या कोण असेल हे कोण सांगावं. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून 30-40 हजार कोटी रुपये या मराठवाडा वॉटर ग्रिडसाठी काही फार मोठी रक्कम नाही. 30-40 हजार कोटी
29,000 कोटी हा आकडा त्या योजनेचा आहे. थोडाफार वाढला तरी 30-40 हजार कोटी. पण मेट्रोवर, रिंग रोडवर जे आपण हजारो लाखो कोटी रुपये खर्च करतो त्यापेक्षा ते तर करावंच, पण याही पिण्याच्या पाण्यासाठी मला असं वाटतं की आपण विचार केला पाहिजे. हे देखील मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे. किराणा मालावर आता GST लागू झालेला आहे. त्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं चर्चा करावी, शिफारस करावी. आज भारत देशातल्या, महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या किराणा दुकानदारांनी याला विरोध दर्शवलेला आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये सत्ता पक्षाकडचे लोक जरी असले आणि विरोधी पक्षाकडचे जरी लोक असले तरी मला असं वाटतं की हा जो छोटा व्यापारी आहे, जो गावाकडचा आहे, जो तालुक्याचा आहे, जो जिल्ह्याचा आहे किंवा शहराचा आहे, हा किराणा दुकानदार जो आहे, किराणा मालावर जो GST 5% आता अलीकडे लागू करण्यात आलेला आहे, या संदर्भामध्ये देखील मला असं वाटतं की राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे. आपल्याला आठवतंय की गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये ऊसाचं विक्रमी उत्पादन झाल्याचं आपल्याला माहिती आहे. आणि महाराष्ट्र सरकारने त्या काळामध्ये ऊसाचं गाळप हे अगदी मे-जून पर्यंत कारखाने सुरू ठेवून हे गाळप सुरू ठेवलं आणि 100% ऊसाचं गाळप या राज्यामध्ये करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि ऊसाचं पीक म्हणजे आता फक्त साखर नाही तर वीज आणि इथेनॉल म्हणजे केंद्र सरकारचा हा जो काही पेट्रोल ब्लेंडिंग प्रोग्राम आहे, डिझेल ब्लेंडिंग प्रोग्राम 20% आता त्यांनी तो नेलेला आहे. आणि म्हणून यामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून याला आणखी सक्षम करण्यासाठी आणि गती देण्यासाठी येणाऱ्या जो काही ऊसाचा हंगाम आहे त्या संदर्भामध्ये भारतामध्ये आता साखरेचं देखील उत्पादन हे विक्रमी होणार आहे. आणि म्हणून राज्य सरकार आणि कृषी मंत्री या ठिकाणी आहेत आणि कृषी विभागाशीच हा मुद्दा निगडीत आहे. आणि म्हणून ऊस आणि साखर, इथेनॉल, ऊसाच्या संदर्भामध्ये साखरेचं उत्पादन जे महाराष्ट्रामध्ये होईल ते विक्रमी होईल. आणि म्हणून भारतानं साखर निर्यातीचं धोरण हे लवकरात लवकर निश्चित करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून अब्दुल सत्तारजी, आपल्याला आमची अशी विनंती आहे की भारत सरकारनं साखर निर्यातीचं धोरण हे लवकरात लवकर निश्चित करावं आणि महाराष्ट्राच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. अध्यक्ष महोदय, काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी पहिलाच वक्ता या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतोय. नाही, आपण काँग्रेसचे पहिले, पण सेनेचा अजून एकही झाले नाही. राष्ट्रवादीचे 2 झाले, राष्ट्रवादी पक्षाचे 2 झाले आणि त्यांनी आम्हाला आग्रह केला की मला बोलू द्या म्हणून आम्ही मागे थांबलो. ठीक ठीक, बोला बोला. त्यामुळं साखर निर्यातीचं जे धोरण आहे अब्दुल सत्तारजी, महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही. कारण याच्यामध्ये सुद्धा भारतामध्ये अनेक राज्याची स्पर्धा आहे. कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये स्पर्धा आहे की या राज्यामधून साखर किती निर्यात होईल. आणि म्हणून इथं महाराष्ट्र मागं राहणार नाही. या संदर्भामध्ये आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्याशी चर्चा करून एक शिष्टमंडळ आपल्याला भारत सरकारकडं, आणि पियुष गोयल त्या खात्याचे मंत्री आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे एक शिष्टमंडळ आपल्याला घेऊन या धोरणाची देखील निश्चिती तातडीनं या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे आज एका विचित्र परिस्थितीतून महाराष्ट्र मार्गक्रमण करतोय. ही 5 वर्ष जी आहेत याच्यामध्ये लोकांमध्ये अशी चर्चा आहे की 5 वर्ष महाराष्ट्रानं अशी कधी पाहिलेली नाहीत. कारण या 5 वर्षामध्ये सगळ्याच पक्षांनी सत्ता उपभोगली असं लोक म्हणतात. म्हणजे शिवसेना,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष म्हणजे सगळेच पक्ष या 5 वर्षामध्ये सत्तेमध्ये राहिले किंवा आहेत अशी साधारणतः चर्चा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि मला आठवतंय की या सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी असं सांगितलं होतं, मैं समंदर हूं, मैं लौट के आऊंगा. वो लौट के आ गए, वो समंदर है. आणि एकनाथ शिंदेजीने जे सांगितलं त्यांच्या पहिल्या भाषणामध्ये की मला काही सुचलंच नाही, कळालंच नाही, मी असा वाहत गेलो फ्लोमध्ये, म्हणजे प्रवाहामध्ये. म्हणजे ठाण्याची उल्हास नदीचा प्रवाह कधी समुद्रामध्ये मिळाला हे आम्हाला लक्षातच आलं नाही. असं हे सगळं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घडलेलं आहे. आणि वेळ आहे अभिमन्यू पवार, आपण पहिल्यांदाच निवडून आलेले आहात आणि नाही, आणि कसं आहे की कदाचित देवेंद्र फडणवीसजी त्यांच्या कार्यालयात हे पाहत असतील आणि मी भाषण करतोय किंवा विचार व्यक्त करतोय तेव्हा अभिमन्यू पवार, तसं नाही, आता एवढी तरी कल्पना आम्हाला आहे. त्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार जेव्हा होईल त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आपल्याला स्थान मिळावं अशा सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि खरं म्हणजे या सगळ्याच या परिस्थितीमध्ये आपल्याला उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि या अधिवेशनामध्ये किती न्याय आपण महाराष्ट्राला देऊ शकलो, किती विषय चर्चेला येऊ शकले या संदर्भामध्ये फार भाष्य करता येणार नाही. आणि आज या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून लातूरच्या जिल्ह्यामध्ये आपण कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, रेणापूर तालुक्यामध्ये रेणापूरचे DYSP यांनी एका क्लबमध्ये धाड टाकली. घवान एक गाव आहे रेणापूर तालुक्यामध्ये आणि तिथं एक क्लब चालतो, नियमानेच चालतो तो, कारण जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच त्याला परवानगी दिलेली आहे. SP-नं परवानगी दिली, DYSP-नं धाड टाकली. DYSP-नं धाड टाकल्यानंतर तिथले CCTV बंद केले. CCTV बंद केल्यानंतर तिथे जे काही ग्राहक होते जवळपास 40, त्यांना बेदम मारहाण केली. माझ्याकडं त्याचा फोटो आहे अध्यक्ष महोदय, मी आपल्याकडं हा सुपूर्द करेन की एवढी बेदम मारहाण DYSP-नं या ठिकाणी केलेली आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारचं पोलीस दल जर असं काम करणार असेल तर मग महाराष्ट्रातली जनता सुरक्षित आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून सरकारकडनं ही अपेक्षा आहे की रेणापूर तालुक्याचे जे DYSP आहेत कदम, त्यांच्याकडनं हे कृत्य घडलं आहे याची चौकशी झाली पाहिजे. आणि जे निष्पाप ग्राहक तिथं जे गेले होते, कारण कायद्यानं तो क्लब चालतो, त्याला परवानगी दिलेली आहे, त्या क्लबमध्ये जे ग्राहक गेले मग त्यांना जर बेदम मारहाण होणार असेल तर अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की हे महाराष्ट्रामध्ये कायदा अशा परिस्थितीमध्ये काय आपल्याला म्हणावं हे सुचत नाही आहे. एवढंच नव्हे तर अनेक विषयांवर चर्चा या ठिकाणी झालेली आहे, अनेक मुद्द्यांना स्पर्श झालेला आहे. मी विरोधी पक्षाच्या वतीनं जो हा अंतिम आठवडा प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे, मी या प्रस्तावाचं समर्थन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.